नमस्कार मित्रांनो, मी चालवतो बॉस आजमगडला शेड नेटवर बेड पाडण्यासाठी. इथं राहुल भाऊ पाय जात होता. चला म्हटलं याची थोडी मजा घेऊन घेऊ. खाकुडीला आलो भाऊ. खाकुडीला आपले फॉलोअर भाऊ भेटून गेले. भाऊंना भेटून खूप आनंद झाला. भाऊंना म्हटलं असं सपोर्ट करत राहा पुढे पण. 120-300 स्पीडने तर बेड पाडले गेले होते भाऊ. पप्पा ते एक खत टाकत होते. चला म्हटलं पटकन टाका, परत एकदा बेड पाडावं लागतील, त्याच्यावर खत बुंजावं लागेल म्हटलं. खत तर टाका घेतं भाऊ. चला म्हटलं परत एकदा बेड पाडीन, खत बुंजी घेऊ. मग खत बुंजाले काय भाऊ, आपण बेड डाबर पट्टा युज करलो होता भाऊ मागे, लाकूड बांधापेक्षा वजनच करू म्हटलं काहीतरी. डाबर पट्टा बांधल्यामुळे वजनने एकच नंबर बेड पड राहता भाऊ. मल्चिंग पेपर वगैरे टाकायला एकदम सोपं जाई म्हटलं. बेड पाडी संत ही लागलो होतो भाऊ. घरकडे इकडे राहू भाऊ ना, माझा फोन होणार लवकर म्हणे, तुला एकदा खाण नसे म्हणे. म्हणतं चाल वनूच 103 स्पीडने. भाऊनी जाताच पावडी आतमध्ये दिली. चाल म्हणे पाईपलाईन खन्नीशी म्हणे आपले, घ्या खेळ मारू म्हणता. आहे द काढा तू इथला लवकर गाय घ्या म्हणून म्हणतं. ते पावा करता मी काहीतरी वेगळंच द काढा ना म्हणतं. पुरा पस्तावाही राहतात भाऊ मला. या भाऊनी बलाय की जण पाईपलाईन खंदाल दी म्हणता वा ते. इकडे वैष्णव म्हणते बी कांदाले गोल माराने पुरी धाव पळणार भाऊ. इकडे मामा तवळ पंप सर आहे दे. वैष्णव पुरा पाणी भराले, मोटर चालू करायला पै राहता, पुरी धावपळ होती भाऊ मागे. तुम्हाला भाऊ डायरेक्ट खत घ्यावायला जायला लागणार होता भाऊ. मग चला कांदाले खत मारी देऊत म्हणतं, मोकळावी होत पाणी भरानच काम रे आपले.